तर गुडघ्यामध्ये जर पेन असेल आणि जास्त तुम्ही उड्या मारून एक्सरसाइज करू शकत नसाल आणि तुम्हाला जंपिंग आणि उड्या मारून एक्सरसाइज करायच्या नाहीत, तर काय करायचं सांगतो. पण तुम्हाला वजन कमी करायची मनापासून इच्छा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि ज्याला पेन नाही त्यांनी केलं तरी सुद्धा काही अडचण नाही, नो साईड इफेक्ट्स. फक्त करणं गरजेचं आहे. आत्ताच सुरुवात करा, चांगलं होईल. वेळ न घालवता बघूयात आपल्याला करायचं काय. तर मांडी घालून बसायचे, नंतर पाय ते पूर्णपणे स्ट्रेच करायचे, लांब स्ट्रेच करा पाय. त्याच्यानंतर हाताचा करायचा इंटरलॉक, हाताचा इंटरलॉक करा, मानपाट सरळ, हिप्सची पोझिशन ॲडजस्ट करा आणि चक्की चालासन. हे बघा, पुढं जायचंय, मागे यायचं, श्वास घ्यायचंय, पुढं जायचंय, श्वास सोडत हळूवारपणे मागे यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे अपोजिट साईडने आपल्याला करायचं. अपोजिट साईडला करताना हात पुढच्या साईडला पलटवायचा आहे आणि रिव्हर्समध्ये. ठीक आहे. एकदा राईट साईडनी आणि एकदा लेफ्ट साईडनी केलं आपण, असे 10 आणि तसे 10. ठीक आहे. कोर जो आहे तो टाईट ठेवायचा आहे, कोर मसल्स जे ते टाईट ठेवायचं. ठीक आहे. चला बघा, करायचं का आपल्याला, पाय जे ते समोर घ्यायचे, पाय दोन्ही चिटकवायचे. ठीक आहे. पायाची जी बोट आहेत ते आपल्याकडे, पाय पूर्णपणे ऍक्टिव्ह ठेवायचं आहे बरं का. ह्याच्याकडे विशेष लक्ष द्या. पाय जो आहे तो ऍक्टिव्ह ठेवायचा आहे, पाय ऍक्टिव्ह ठेवायचं. पायाची बोट आपल्याकडं, मानपाट जे ते सरळ, हिप्सची पोझिशन थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची, मानपाट सरळ, ताट बसायचे, खांदे मागच्या बाजूला रोल, श्वास घ्यायचा हात वरती, इनहेल, एक्सेल करून खाली, डायनामिक पश्चिमोत्तानासन ह्याला म्हणतात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडताना खाली जायचंय आणि श्वास घ्यायचा आहे वरती. ठीक आहे. ह्याच्याने होतं काय, जे आपले पोटाचे जे मसल्स आहेत ते पूर्णपणे ट्रेन होतात, टोन होतात आणि शरीरामध्ये एक चांगली लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी तयार होते. पुढची एक्सरसाइज बघा, कोर, आर्म, शोल्डर एकदम व्यवस्थित ही टार्गेट करते. तर बघा कसं करायचंय आपल्याला. सेम पाय जो आहे तो स्ट्रेट ठेवायचा, ऍक्टिव्ह ठेवायचे, पायाची जी बोट आहेत ते आपल्याकडं नौका संचालन करायचंय. अंगठा जो आहे तो आतमध्ये, हात जो आहे तो वरती, श्वास घ्यायचा, इनहेल, एक्सेल, मागं, इनहेल, पुढं, एक्सेल, मागं, इनहेल, पुढं, एक्सेल, मागं. असं अपोजिट पण करायचं आपल्याला 10 ते 12 वेळेला. ओके. हे बघा, साईड फॅट आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी काय करायचं सांगतो. पाय जे ते समोर करायचे, पाय ऍक्टिव्ह ठेवायचे, पायाची बोटं आपल्याकडं. पाय ऍक्टिव्ह ठेवा असं का सांगतो, कारण की इथून इथपर्यंत जे काही नसा आहेत ते पूर्णपणे ऍक्टिव्ह राहतात. आपला पाय जो आहे तो ऍक्टिव्ह राहतो. ठीक आहे. चला, आपल्याला फायदा करायचा, फायदा करायला आलेलो आपण. आता करायचं काय, श्वास घ्यायचा, इनहेल, एक्सेल, खाली. आता हात जो आहे ना तो साईडला, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. ह्याच्याने साईड फॅट जो आहे तो जाणार. ठीक आहे. पण सातत्य पाहिजे. पोट, कंबर आणि हाताला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर काय करायचं आहे बघा, सांगतो. अंगठा आतमध्ये, मूठ जी आहे ती बंद करायची, समोर करायची आणि नुसतं असं 1 2 3 4 5 6 7 8 कंटिन्यू करा. बघा, नक्की फरक पडेल. फक्त करत राहा, नुसतं बघू नका, करा. कारण की केल्याने होणारे, केल्यानेच होणारे. सगळे आपले प्रश्न जर एका गोष्टीने सुटत असतील तर ती गोष्ट करणं खूप महत्वाची आहे. तुम्हाला जरी काय अडचण नसली, फॅट लॉस करायचा नसला तरी एक्सरसाइज करा. कारण की मेंटेन राहणं सुद्धा खूप अवघड आहे. जास्त वजन वाढू पण द्यायचं नाही, जास्त कमी पण होऊन द्यायचं नाही. त्यासाठी या एक्सरसाइज, हा जो योगा आहे तो अगदी तुम्हाला सुंदर छानपणे मदत करेल. तर अशाच नवीन छान सोप्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. काळजी करू नका, काळजी घ्या, पर्याय आहेत.